नमस्कार, श्री स्वामी समर्थ सगळ्यांना। प्रियंकास किचनमध्ये आपले सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे। तर आज आपल्या प्रियंकास किचनमध्ये गावरान पद्धतीने एकदम झटपट अशी ओल्या हरभऱ्याची भाजी कशी बनवायची ते ह्या व्हिडिओमध्ये आज आपण पाहिलेलं आहे। त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा। चला तर मग झटपट रेसिपीला सुरुवात करूया। तर आज आपण इथे ओल्या हरभऱ्याचे जे घाटे असतात ना त्याची भाजी बनवणार आहोत। तर इथे मी साधारण 2 मुठी इतके घाटे घेतलेले आहेत पहा। तर आता ते घाटे आपल्याला अशा पद्धतीने सोलून घ्यायचे आणि ह्यामधले हरभरे असे काढून घ्यायचे। तर अशा पद्धतीने मी सर्व हरभरे काढून घेणार आहे। तर या ओल्या हरभऱ्याची सुद्धा आपण भाजी बनवू शकतो, एकदम मस्त होते पहा। तर आता अशाच पद्धतीने मी सगळे हरभरे ना या गाठ्यांमधले काढून घेणार आहे। तर इथे पाहू शकता मी सर्व हरभरे सोलून घेतलेले आहेत। तर अशा पद्धतीने मस्त असे हरभरे आपले सगळे सोलून झालेले आहेत। आता भाजी बनवायला घेऊ। तर सर्वात अगोदर आपल्याला हरभरे सोलून झाल्याच्या नंतर गॅसवरती कढई ठेवायची आहे। त्यामध्ये मी 1 चमचा तेल घालून घेणार आहे। आता तेल घातल्याच्या नंतर आपल्याला हे जे सोलून घेतलेले हरभरे आहेत ना ते थोडेसे असे भाजून घ्यायचे। भाजल्यामुळे ना आपल्या हरभऱ्याची ही भाजी खूप छान होते। तर तुम्ही सुद्धा हरभऱ्याचा सीजन आता सध्या चालू आहे आणि ही भाजी करून पहा, खूप भारी लागते। तर आता आपल्याला हे थोडेसे हरभरे थोडे थोडे दाग पडेपर्यंत छान असे भाजून घ्यायचे आहेत। तर इथे पाहू शकता आपल्या हरभऱ्यांना छान असे दाग पडलेले आहेत आणि हरभरे भाजत आलेले आहेत। आता आपल्याला थोडीशी पातळ भाजी बनवायची आहे। त्यासाठी मी साईडच्या गॅसवरती आपल्याला किती पातळ भाजी बनवायची त्याच्यानुसार गरम पाणी एका पातेल्यामध्ये करायला ठेवायचं। म्हणजे हरभरे छान भाजीपर्यंत पाणी गरम होतं आणि आपली भाजी ना चवदार बनते। आता आपल्या हरभऱ्यांना छान असे डाग पडलेले आहेत आणि हरभरे भाजून झालेत। आता आपण एका डिशमध्ये हे काढून घेऊ। तर इथे पाहू शकता मी एका डिशमध्ये हे हरभरे भाजलेले काढून घेतलेले आहेत। गॅसवरती परत कढई ठेवलेली आहे, गॅस चालूच आहे। आता यामध्ये मी घालून घेणार आहे, थोडंसं तेल शिल्लक होतं त्यामुळे मी 1.5 चमचा वापरलेला आहे। भाजीला तेल कमीच वापरायचं, कमी तेलामध्ये सुद्धा आपल्या भाजीला तरी ना छान येते पहा। तर आता तेल छान तापलं की त्यामध्ये जो लसणाचा ओला कांदा असतो ना तोच मी छोटे छोटे ते कट करून घेतलेला आहे, तो घालून घ्यायचा। लसूण आपल्याला छान लाल रंगावरती परतून घ्यायचा आहे। तुम्ही पण एकदा अशा ओल्या हरभऱ्यांची भाजी ना करून पहा, खूप भारी लागते। आता लसूण छान परतत आला की त्यामध्ये आपल्याला घालायचा आहे 1 मिडियम आकाराचा कांदा मी असा बारीक कट करून घेतलेला आहे। आता कांदा छान आपल्याला लाल रंगावरती परतून घ्यायचा आहे। आता पाहू शकता इथे आपला कांदा ना छान लाल झालेला आहे। आता यामध्ये आपल्याला घालून घ्यायचं आहे टोमॅटो। मी 1 टोमॅटो बिया काढून चिरून घेतलेला आहे। टोमॅटो घालून घेतलं की त्यामध्ये आपल्याला घालायचं आहे लसणाची पात, लसूण आणि कोथिंबीरचे देठ आणि खोबरं यांचं वाटण करून घेतले पहा मी, ते घालून घ्यायचं। हे वाटण छान आपल्याला लाल रंगावरती मस्त असं खरपूस भाजून घ्यायचं आहे। आता कमी गॅस करायचा आणि यावरती झाकण ठेवून घ्यायचं आहे। आता 1 मिनिटभरच मी हे झाकण ठेवून घेतलेलं आहे आणि पाहू शकता इथे छान असं आपलं हे वाटण परतलेलं आहे। आता लसणाचा आणि लसणाच्या पातीचा कच्चापणा जाईपर्यंत आपल्याला हे छान असं तेलामध्ये परतून घ्यायचं। तर यामध्ये घालायची थोडीशी कोथिंबीर छान तेलामध्ये परतून घ्यायची। तर यामध्ये घालायचे मसाले। तर हळद घेतलेली आहे मी, चवीनुसार मीठ घेतलेलं आहे, धना पावडर घेतलेली आहे, थोडीशी तरीसाठी लाल मिरची पावडर घेतलेली आहे आणि घरगुती पद्धतीचा काळा मसाला बनवलेला घेतलेला आहे, तो घालून घ्यायचा। आणि मसाले करपू नये म्हणून आपल्याला यामध्ये थोडंसं गरम पाणी घालून घ्यायचं आहे।
परत एकदा हे मसाले छान या पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचे आणि या मसाल्याला छान असं तेल सुटेपर्यंत मिडियम गॅसवरतीच मसाले शिजून घ्यायचे. तर इथे पाहू शकता आपल्या मसाल्यांना छान असं तेल सुटलेलं आहे. आता यामध्ये घालायचे आपल्याला जे भाजून घेतलेले हरभरे आहेत ना ते घालून घ्यायचे. ते छान असे या मसाल्यांमध्ये परतून घ्यायचे 1 मिनिटभरासाठी. आणि यामध्ये घालायचं आता आपल्याला शेंगदाण्याचा कूट. अर्धी वाटी इतका मी शेंगदाण्याचा कूट घातलेला आहे. कूटसुद्धा या मसाल्यांमध्ये छान असा परतून घ्यायचा. आणि आता त्यानंतर घालायचं आपल्याला गरम पाणी. आता तुम्हाला किती भाजी बनवायची त्याच्यानुसार तुम्ही गरम पाणी घालू शकता. छान असं मिक्स करून घ्यायचं. ह्या पाण्याला छान अशी ह्या फोडणीला मस्त अशी दणदणून उकळी काढून घ्यायची आणि अर्ध झाकण ठेवून मस्त असे हे आपले हरभरे ना मऊ होईपर्यंत शिजून घ्यायचे. तर एक उकळी काढून घेऊ आणि हे हरभरे छान असे शिजून घेऊ. गरम पाणी घातल्यामुळे आपल्या भाजीला तरीसुद्धा छान येते आणि जी भाजीची चव आहे ना ती तशीच टिकून राहते आणि भाजी छान होते. तर आता पाहू शकता गरम पाणी वापरल्यामुळे पटकन अशी आपल्या भाजीला उकळी आलेली आहे. छान अशी खदखदून उकळी आली की त्यामध्ये आपल्याला लगेच काय करायचं आहे, गॅस कमी करायचा आणि कमी गॅसवरती आपली ही भाजी हरभरे छान असे शिजून घ्यायचे आहेत. आता अर्धवट झाकण ठेवू आणि हरभरे छान मऊ शिजेपर्यंत वाट पाहू. तर इथे पाहू शकता आता आपली भाजी छान अशी शिजलेली आहे आणि तरी पण सुद्धा पाहू शकता कमी तेलामध्ये मस्त आपली भाजी तयार झालेली आहे. आणि ही भाजी तुम्ही गरमागरम वाफाळत्या भातासोबत किंवा ज्वारीच्या बाजरीच्या भाकरीसोबत आवडत असल्यास चपातीसोबत सुद्धा खाऊ शकता. एकदम भन्नाट अशी लागते आणि जी टेस्टच वेगळी असते. तर एकदम मऊ असा हरभरा आपण शिजून घेतलेला आहे पहा. आता गॅस बंद करून घेऊ. तर तुम्हाला कशी वाटली माझी या ओल्या हरभऱ्याच्या भाजीची गावरान पद्धतीने मस्त चमचमीत अशी भाजी बनवलेली आहे. तर ते कमेंटमध्ये नक्की सांगायला विसरू नका आणि तुम्ही सुद्धा एकदा अशा ओल्या हरभऱ्याची भाजी करून पहा. आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला सुद्धा मैत्रिणींना विसरू नका. म्हणजे तुम्हाला अशाच छानशा आणि गावरान पद्धतीच्या रेसिपी पाहायला मिळतील. तर अशाच एका छानशा आणि छोट्याशा रेसिपीसोबत मी तुम्हाला पुन्हा एकदा भेटणार आहे. तोपर्यंत बाय.